नमस्कार, मी कल्याणीज किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत करते। आज आपण साबुदाणा खिचडी बनवणार आहोत। अगदी कमीत कमी तेलाचा वापर करून अगदी मऊ लुसलुशीत मोकळी अशी अगदी एक साबुदाणा मोकळा अशी साबुदाणा खिचडी आज आपण बनवणार आहोत। उपवासाच्या पदार्थांमध्ये प्राधान्याने पहिल्या क्रमांकावर साबुदाणा खिचडीच येते। त्याच्यामुळे कुठलाही उपवास असो तर आवर्जून साबुदाण्याची खिचडी बनवली जाते। त्यामुळे करण्याची योग्य पद्धत आणि कमी तेलाचा वापर करून जर बनवली तर आपल्याला उपवासाला कुठलाही त्रास होणार नाही। तर चला तर मग आपण लगेचच रेसिपीला सुरुवात करूयात। इथं आपण रात्रभर भिजवलेला साबुदाणा घेतलेला आहे। अगदी छान मऊ असा साबुदाणा देखील भिजलेला आहे आणि 2 मीडियम साईजचे बटाटे छान असे उकडून घेतलेले आहेत। इथं तुम्ही पाहू शकता अजिबात पिठाळ असा झालेला नाही किंवा खूप जास्त असं पाणी या साबुदाण्यामध्ये झालेलं नाही। साबुदाणा छान इथं 7 ते 8 तास भिजलेला आहे। साबुदाणा छान भिजवून झाल्यानंतर असा ज्यावेळी आपण खिचडी करायला घेणार त्यावेळी असा पहिल्यांदा मोकळा असा करून घ्यायचा। छान असा तो सोडवून घ्यायचा। छान मोकळा असा करून घ्यायचा म्हणजे खिचडी करताना तो असा चिकट होत नाही। खिचडी करण्यासाठी इथं आपण कढई घेतलेली आहे। कढई छान अशी गरम झाल्यानंतर आता त्यामध्ये 2 चमचे तेल घातलेले आहे। खूप जास्त तेलाचा वापर करायचा नाही, तर अगदी इथं मी 2च चमचे तेलाचा वापर केलेला आहे। त्यानंतर यामध्ये अर्धा चमचा जिरे घातलेले आहेत। जिरे छान तडतडले की आता त्यामध्ये आपण बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। आणि मिरचीसुद्धा थोडीशी परतून झाली की आता त्यामध्ये आपण कढीपत्ता घालायचा आहे। इथं तुम्ही साजूक तुपाचा वापरसुद्धा करू शकतात आणि जर यातील एखादा पदार्थ जर तुमच्याकडे उपवासाला चालत नसेल तर तो सुद्धा स्किप करू शकता। आता जिरे, मिरची आणि कढीपत्ता छान असे परतून झालेले आहेत। आता आपण त्यामध्ये उकडलेला बटाटा घालूयात आणि 1 मिनिटभर छान असं परतून घेऊयात। बटाटा टाकल्यानंतर बटाटा ज्यावेळी आपण तेलात परततो त्याच वेळी यामध्ये चवीनुसार मीठसुद्धा घालायचं, म्हणजे एकसारखं छान बटाट्याला सुद्धा मीठ लागतं आणि पूर्ण खिचडीला लागतं। बटाटा खाताना आळणी लागत नाही। त्यामुळे अशा प्रकारे चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं आपला 1 ते 1.5 मिनिट छान असा हा बटाटा देखील तेलामध्ये परतून झालेला आहे। आता आपण यामध्ये जो भिजवलेला साबुदाणा आहे तो घालूयात। साबुदाणा घातल्यानंतर आपण लगेचच त्यामध्ये जाडसर वाटलेला शेंगदाण्याचा कूटसुद्धा घालायचा आहे। खूप जास्त शेंगदाण्याचा कूट बारीक करायचा नाही, तर असा जाडसरच ठेवायचा आणि छान असं हे 1 मिनिटभर छान परतून मस्त असं मिक्स करून घ्यायचं आहे। इथं तुम्ही पाहू शकता अतिशय सुंदर असा हा साबुदाणा देखील आपला भिजलेला आहे आणि छान असा हा आता आपण तेलामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। तर इथं पहा छान असं साबुदाणा तेलामध्ये छान मिक्स झालेला आहे। बटाटा वगैरे छान असे मिक्स झालेले आहेत। आता इथं तुम्ही पाहू शकता हे पांढरट आणि पिठाळ असा हा साबुदाणा दिसत आहे। तर ज्यावेळी आपण ह्याला झाकण ठेवून एक 5 मिनिटे अशी वाफ काढायची आहे, म्हणजे साबुदाणा आपला अगदी छान मऊ मोकळा होईल आणि छान असा शिजलेला असेल। इथं पहा 6 ते 7 मिनिटांनी आपण झाकण उघडलेलं आहे आणि साबुदाणा छान असा शिजलेला आहे, छान ट्रान्सपरंट झालेला आहे। असा ट्रान्सपरंट झाला की आपण समजायचं की आपलं छान साबुदाणा शिजलेला आहे, म्हणजे खिचडी छान चवीला लागते, पिठाळ लागत नाही। छान असं मिक्स करून घेऊयात आणि आता यामध्ये आपण बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात आणि कोथिंबीर छान अशी मिक्स करून घेऊयात आणि अशाच प्रकारे ही खिचडी आपण 1 मिनिटभर छान अशी परतत राहूया, म्हणजे अगदी एक साबुदाणा असा मोकळा होईल आणि छान शिजेल सुद्धा। इथं तुम्ही पाहू शकता छान अशी आपली ही साबुदाण्याची खिचडी तयार झालेली आहे। यामध्ये आपण अगदी कमीत कमी तेलाचा वापर केलेला आहे। साबुदाण्याची खिचडी करताना तेलाचा वापर अजिबात जास्त करायचा नाही। अगदी कमीत कमी तेलामध्येच साबुदाणा खिचडी करायची, ती चवीला छान लागते। पहिल्यांदा थोडीशी फडफडीत वाटते, पण जसं साबुदाणा शिजेल आणि छान आपण परतत जाऊ तसं छान त्याला तेल सुटतं। शेंगदाणेसुद्धा आपण त्यामध्ये घातलेले असतात, त्याच्यामुळे त्याला तेल सुटतं आणि साबुदाणा खिचडी आपली छान तयार होते। इथं तुम्ही पाहू शकता अगदी व्यवस्थित अशी छान साबुदाणा खिचडी आपली तयार झालेली आहे। कुठेही फडफडीत किंवा कुठेही चिकट अशी झालेली नाही, तर सुंदर अशी साबुदाणा खिचडी तयार झालेली आहे। व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। परत भेटू नवीन एका रेसिपीसह, तोपर्यंत धन्यवाद।